जळगाव जिल्ह्यातील एका गावातील सत्यकथा, कविता आणि तिच्या वासनांची चक्रे. जळगाव जिल्ह्यातील डोंगरांच्या कुशीत लहानशा गावात श्यामराव देशमुख नावाचा एक साधा शेतमजूर राहत होता. घर जरी गरीब होते, पण त्याचे मन प्रामाणिक आणि मोठे होते. श्यामरावची 2 मुली होत्या, मोठी आरती आणि धाकटी कविता. आरतीचे लग्न आधीच पार पडले होते आणि आता कवितेसाठी योग्य जोडी शोधली जात होती. भुसावळ तालुक्यातील राजेश पाटील नावाचा तरुण स्थळ पाहायला आला. राजेश साधा दिसायचा, पण मेहनती, प्रामाणिक आणि घर सिंचनात हातभार लावणारा. कवितेच्या सौम्य आणि नम्र स्वभावाने त्याचे मन लगेच जिंकले. काही दिवसातच दोघांचा सोप्या परंतु स्नेहपूर्ण पद्धतीने विवाह झाला. कविता नववधू म्हणून राजेशच्या घरी गेली. नवरा प्रेमळ होता. सासू सासरे थोडेच बोलणारे, पण कविता नम्र असल्याने सगळ्यांचा तिला लवकर स्नेह मिळाला. राजेश रोज बांधकामावर जात असे, त्यामुळे कविता बऱ्याच वेळा घरात एकटी राहायची. काही दिवसांनी राजेशने विचारले, कविता, तू पण कामाला येशील का? थोडासा पैसा लागेल. कविता तयार झाली आणि दोघेही बांधकामावर कामाला लागले. संसार सुरळीत चालू होता. काही महिन्यात कवितेला मुलगा झाला आणि ती घरकामात गुंतली. राजेश म्हणाला, आता काम करण्याची गरज नाही, तुला बाळ सांभाळायचं आहे. कविता घरी राहायला लागली आणि मुलासोबत वेळ घालवू लागली. घर शांत होते, पण कविता काहीशी एकटी आणि कंटाळली वाटू लागली. त्यावेळी राजेशने तिला मोबाईल दिला. तू कंटाळलीस तर माझ्याशी बोल, असं म्हणत कविता मोबाईल वापरायला लागली. फेसबुक, इंस्टाग्राम उघडली आणि तिच्या आयुष्यात नवीन ओळखींचा प्रवेश झाला. इंस्टाग्रामवर कवितेची ओळख सूरज मारी नावाच्या तरुणाशी झाली. सुरुवातीला फक्त मैत्रीपूर्ण चॅटिंग सुरू झाली, पण नंतर हळूहळू त्यांच्यात गुप्त भावना आणि आकर्षण निर्माण झाले. राजेश कामावर असताना कविता सूरजशी तासंतास बोलायची. राजेशला काही शंका नव्हती. कविता सूरजच्या मैत्रीत इतकी गुंतली की हळूहळू तिच्या जीवनातील आनंद त्याच्याशी जोडला गेला. एक दिवस तिने सूरजला घराचा पत्ता दिला. दुपारी सूरज तिथे आला आणि पहिल्या भेटीतच मैत्री शारीरिक नात्यात रूपांतरित झाली. पुढील 4-5 महिन्यात त्यांच्या संबंधाची गुप्तता कायम होती, पण सूरजला कविता कंटाळवाणी वाटू लागली. त्याचे लग्न ठरले होते आणि त्याने कवितेशी अंतर ठेवायला सुरुवात केली. कवितेला ते सहन झाले नाही. तिने धमकी दिली, तुझ्या घरच्यांना सगळं सांगते. सूरज घाबरला. पण काही दिवसांनी कवितेला त्याच्या लग्नाचे निमंत्रण समजले. त्यावेळी तिने त्याच्या होणाऱ्या बायकोला त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. सूरज संतापून थेट कवितेच्या घरी गेला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. गावकऱ्यांना ही गोष्ट कळली आणि राजेशच्या कानावर पोहोचली. रागाने राजेशने कविताला घराबाहेर काढले. कविता आता एका भाड्याच्या खोलीत मुलासोबत राहू लागली. सूरजवर तक्रार केली, पण काही वेळा पुन्हा संपर्क साधला. जे झालं ते विसरूया, असं म्हणत दोघांनी संबंध पुन्हा सुरू केले. पण नशिबाने एक संध्याकाळी घटना घडली. सूरजने कविताच्या मोबाईलमध्ये आकाश कदम नावाच्या दुसऱ्या पुरुषाचे मेसेज पाहिले. रागाने भरलेला सूरज कविताकडे गेला. कविता खोटं सांगत राहिली, पण सूरजाने खिशातून चाकू काढला आणि तिला वार केला. गल्लीतले लोक धावत आले, पण उशीर झाला होता. कवितेला रुग्णालयात नेलं गेलं, पण ती मयत ठरली. सूरज अटक झाला. कविता आणि तिच्या वासनांची साखरी शेवटी तिच्या स्वतःच्या आयुष्याला घातक ठरली. सूरजचं आयुष्यही उद्ध्वस्त झाले. ही कथा आपल्याला शिकवते की वासनांमध्ये अडकलेल्या नात्यांचा शेवट फक्त दुःख आणि नाशच घेऊन येतो.